मुंबई लोकल रेल्वे ही केवळ एक वाहतूक व्यवस्था नसून ती मुंबईकरांच्या जगण्याची पद्धत आहे. या रेल्वे स्थानकांवर आणि डब्यांमध्ये रोज घडणाऱ्या मानवी पैलूंबद्दलची काही खास वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. 1. ऍडजस्टमेंटची अनोखी संस्कृती. मुंबईच्या डब्यात जागा नाही असे कधीच नसते. 3 जणांच्या सीटवर चौथ्या प्रवाशाला जागा करून देणे हे मुंबईकरांच्या उपजत स्वभावात आहे. अनोळखी व्यक्तीलाही थोडे सरका म्हणून हक्काने जागा मागणे आणि ती मिळवणे हे मुंबई रेल्वेतील सहकार्याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. 2. धावत्या ट्रेनमधील कुटुंब. अनेक नोकरीपेशा लोक दररोज एकाच वेळेची ट्रेन पकडतात. यातूनच ट्रेन ग्रुप्स तयार होतात. वर्षानुवर्षे एकत्र प्रवास केल्यामुळे हे लोक एकमेकांच्या आयुष्यातील महत्वाचे भाग बनतात. डब्यातच डबा पार्टी करणे, भजने गाणे किंवा पत्त्यांचे खेळ खेळणे यातून प्रवासाचा थकवा हलका केला जातो. 3. वेळेचे अचूक नियोजन. मुंबईच्या स्थानकावर चालणाऱ्या लोकांचा वेग हा त्यांच्या वेळेच्या नियोजनाचे प्रतीक आहे. 1 मिनिटाचा उशीर म्हणजे एक ट्रेन मिस होणे हे सूत्र मुंबईकरांच्या रक्तात भिनलेले आहे. ही रेल्वे मुंबईकरांना शिस्त आणि वेळेचे महत्त्व शिकवते. 4. मदतीचा हात. गर्दीत कोणाचा तरी पाय लागला किंवा धक्का लागला तर लगेच सॉरी म्हणून विषय संपवण्याची प्रगल्भता इथे दिसते. एखाद्या प्रवाशाला चक्कर आली किंवा अडचण आली तर डब्यातील सर्व लोक मदतीला धावून येतात. गर्दी असूनही माणुसकी जपण्याचे काम ही रेल्वे करते. 5. डबेवाला आणि रेल्वेचे नाते. रेल्वे स्थानकांवरील सर्वात वेगवान आणि शिस्तबद्ध घटक म्हणजे डबेवाले. रेल्वेच्या गर्दीतून आणि वेळेच्या मर्यादेत राहून हजारो लोकांपर्यंत घरचे जेवण पोहोचवण्याचे त्यांचे कौशल्य हे मानवी व्यवस्थापनाचा ह्युमन मॅनेजमेंट उत्कृष्ट नमुना आहे. 6. बदलांचा स्वीकार. 2026 ची स्थिती. 2026 मध्ये मुंबई रेल्वे अधिक आधुनिक होत आहे. वाढती गर्दी पाहता आता प्रवासी डिजिटल तिकीट प्रणाली आणि स्वयंचलित दरवाजे असलेल्या गाड्यांचा वापर अधिक सरावलेपणाने करत आहेत. प्रवाशांची सुरक्षितता आणि वेग या दोन्ही गोष्टींचा समतोल राखण्यासाठी मुंबईकर नेहमीच नवीन तंत्रज्ञानाचे स्वागत करतात. थोडक्यात सांगायचे तर मुंबई रेल्वे स्थानक हे स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या लाखो लोकांच्या संघर्षाचे आणि जिद्दीचे साक्षीदार आहे. इथे प्रत्येक प्रवाशाची एक वेगळी कथा आहे जी या रेल्वेला खऱ्या अर्थाने जिवंत ठेवते.